गीता अध्याय 14 श्लोक 6 तत्र सत्त्वन्निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वन तवर आघात सवर आघात अनुस्वाराचा अर्धा न, निर्मलत्वात नीवर आघात घ्यायचा, लवर आघात घ्यायचा, त्वा पूर्ण म्हणून मग अर्धा त म्हणायचा. प्रकाशकमनामयम तत्र सत्वन निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन सवरच्या अनुस्वाराचा ङ झालाय, तो ते जोडाक्षर नाही आहे त्यामुळे आघात येत नाही. सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन, बध्नाती मधल्या ब वर आघात, तीवर पण आघात, पुढचा ज्ञ जोडून म्हणायचा. बध्नाति ज्ञानसंगेन, इथे पण संग हे जोडाक्षर नाही, स वर अनुस्वार आहे त्याचा ङ झालेला आहे, पुढे गे आला आहे म्हणून. संगेन चानघ. तत्र सत्त्वन्निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं 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 सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. 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 तत्र सत्त्वन्निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. संधी विग्रह. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च अनघ. तत्र म्हणजे तिथे, सत्वम म्हणजे सत्वगुण, निर्मलत्वात म्हणजे निर्मळ असल्यामुळे किंवा स्वच्छ असल्यामुळे, प्रकाशकम म्हणजे ज्ञान देणारा किंवा प्रकाश निर्माण करणारा, अनामयम म्हणजे विकाररहित किंवा रोगरहित. आमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे रोगरहित अवस्था. हा सामासिक शब्द आहे. न आमयम अनामयम, नय तत्पुरुष समास झाला. सुखसंगेन म्हणजे सुखाच्या संगाने किंवा सुखाच्या संबंधाद्वारे, हा पण सामासिक शब्द आहे. सुखस्य संगः सुखसंगः षष्ठी तत्पुरुष समास आहे. बध्नाति म्हणजे बांधून ठेवतो किंवा बद्ध करतो. ज्ञानसंगेन ज्ञानाच्या संगाने किंवा ज्ञानाच्या अहंकाराने, हा देखील सामासिक शब्द आहे. ज्ञानस्य संगः ज्ञानसंगः षष्ठी तत्पुरुष समास आहे. च म्हणजे आणि, अनघ म्हणजे हे निष्पाप अर्जुना. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापरहित निष्पाप. हे अर्जुनाला वापरलेलं संबोधन आहे. अन्वय. हे अनघ, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन च ज्ञानसंगेन बध्नाति. हे निष्पाप अर्जुना, त्यापैकी सत्वगुण निर्मल असल्यामुळे, मलरहित अवस्था करत असल्यामुळे, प्रकाशक असल्यामुळे म्हणजे ज्ञान देणारा असल्यामुळे,
विकाररहित आहे, तरीही सुखाच्या बंधाने आणि ज्ञानाच्या बंधाने, अहंकाराने तो सत्वगुणी माणसाला बद्ध करतो. या श्लोकापासून भगवंतांनी 3 गुणांची बंधनं काय आहेत आणि त्या 3 गुणांचा परिणाम काय होतो सांगायला सुरुवात केली आहे. प्रथम सत्वगुणाचा परिणाम किंवा सत्वगुणामुळे काय होतं आणि सत्वगुणाची बंधनं काय आहेत हे सांगितलेलं आहे. प्रथम भगवंत म्हणतायत की सत्वगुण कसा आहे तर निर्मलत्वात, तो निर्मल करणारा आहे. सगळे मल म्हणजे अनावश्यक गोष्टी आपल्यामधून काढून टाकणारा जर कोणी असेल तर तो सत्वगुण आहे. सत्वगुणी माणूस दिवसेंदिवस उत्तम व्यायाम करतो, अनेक प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, ध्यानधारणा करतो आणि व्यायामाने शरीरातला मळ नाहीसा करतो. ग्रंथांच्या अभ्यासाने बुद्धीतला मळ किंवा बुद्धीतले संशय नाहीसे करतो आणि ध्यानधारणेच्या द्वारे चंचल मनाला स्थिर करतो. अशा प्रकारे सत्वगुण मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही ठिकाणचे मळ नाहीसे करतो आणि या तिन्ही ठिकाणी स्वच्छ निर्मलत्व निर्माण करतो. अनावश्यक खाण्यामुळे शरीर दिवसेंदिवस बोजड होत जातं आणि तोच त्या शरीराचा मळ असतो. शरीर तंदुरुस्त नसणे हा शरीराचा मल आहे किंवा अशुद्धी आहे. ती अशुद्धी उत्तम व्यायामाने काढून टाकता येते. त्याचप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात. आपण अवतीभोवती अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवातून एक प्रकारे बुद्धीच्या ठिकाणी गढूळता निर्माण होते, बुद्धी संशयी होते. तो संशय ज्ञानाच्या द्वारे किंवा पुन्हा पुन्हा ग्रंथांचा अभ्यास करून काढून टाकता येतो. एक अनुभव एकाचा वाईट आला म्हणून ती व्यक्तीच वाईट आहे असा जो बुद्धीने समज केलेला असतो तो अभ्यासाच्या द्वारे आपल्याला काढून टाकता येतो. त्याचप्रमाणे मननाने आपलं मन चंचल असतं. आज एक, उद्या एक, परवा एक असं त्याला सारखं भटकायचं असतं. पण ध्यानधारणेच्या द्वारे मनाला सुद्धा शांत करता येतं आणि हे कोण करू शकतो तर सत्वगुणी माणूस करू शकतो. 6व्या अध्यायामध्ये जो आत्मसंयम योग भगवंतांनी सांगितलेला आहे तो मनाला शांत करण्यासाठीचा आहे आणि अशा प्रकारे मन, बुद्धी आणि शरीर हे सत्वगुणी माणसाचं दिवसेंदिवस स्वच्छ होत जातं, निर्मल होत जातं, मलरहित होत जातं. हा सत्वगुणाचा उपयोग आहे. सत्वगुण अजून कसा आहे तर प्रकाशकम आणि अनामयम. प्रकाशक म्हणजे गोष्टी चांगल्या प्रकारे कळायला लागतात. कोण कसं, काय घेतलं पाहिजे, काय टाकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करायला नको, हे सगळं कळणं याला बुद्धीमध्ये प्रकाश पडणं असं म्हणतो. आपण बोलीभाषेत सुद्धा म्हणतो, अजून तुझ्या डोक्यात प्रकाश नाही का पडला. प्रकाश पडणं म्हणजे योग्य तो निर्णय घेता येणं. सत्वगुणी माणसाला कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचा हे बरोबर कळतं, कारण त्याची बुद्धी दिवसेंदिवस शुद्ध झालेली असते. म्हणून सत्वगुण निर्मलत्व आणणारा पण आहे आणि प्रकाशक पण आहे. त्याचप्रमाणे सत्वगुणामुळे अनामयता येते, म्हणजेच कुठल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होत नाही. विकार म्हणजे व्याधी, शरीराला रोग निर्माण होणे हे शरीराला होणारे विकार आहेत आणि असे विकार शरीराच्या ठिकाणी सत्वगुणी माणसाच्या निर्माण होत नाही. कारण अनावश्यक खाणं, पिणं, बोलणं, चालणं, वागणं तो टाळतो आणि मग दिवसेंदिवस आपोआपच रोगरहित अवस्था म्हणजे आमय या शब्दाचा अर्थ रोग असा आहे.
आणि अनामय म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलाही रोग नाही. आपण कित्येक लोक अशी बघतो की अगदी 80-85व्या वर्षी सुद्धा अगदी छान सडसडीत असतात, भरपूर चालून बिलून येतात, मोजका आहार घेतात. ही सगळी लोक सत्वगुणी असतात आणि त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत संपूर्ण शरीर, मन, बुद्धी कार्यरत राहणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. अनामयता, कुठलाही रोग नसणं हे सत्वगुण अंगीकारण्याचं लक्षण आहे. अशा प्रकारे सत्वगुण माणसाला सर्वच बाबतीत उन्नत करतो. शरीराने उन्नत करतो, शेवटच्या श्वासापर्यंत शरीर तंदुरुस्त राहतं. ज्ञानाने उन्नत करतो, दिवसेंदिवस ती व्यक्ती ज्ञानाची कास धरते आणि जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे चंचल मनाला आवरून त्याला स्थिर करण्याचाही प्रयत्न करते. त्यामुळे सत्वगुणी माणूस सगळ्याच बाबतीत सत्वगुणामुळे उन्नत होत जातो दिवसेंदिवस. इतका हा सत्वगुण चांगला आहे, प्रत्येकाने तो अंगीकारावा असा आहे. पण ह्या चांगल्या असणाऱ्या सत्वगुणाचे सुद्धा 2 बंध आहेत बरं का. ते मात्र आपण सत्वगुणी व्हायचं, पण हे बंध आपल्याला लागणार नाहीत याची व्यवस्था करायची. ती कशी करायची तेही पुढे भगवंतांनी सांगूनच ठेवलेलं आहे. आधी आपण सत्वगुणाची 2 बंधनं बघूया. दिवसेंदिवस तो माणूस, सत्वगुणी माणूस सुखी होत जातो. शरीरानी, मनानी, बुद्धीनी शांत सुखी अवस्था त्याला प्राप्त होते. पण पुढे काय होतं तर या सुखाचा संग निर्माण होतो. संग असणे म्हणजे मला ती गोष्ट मिळायलाच हवी असं वाटणे आणि त्या गोष्टीशिवाय राहता न येणे याला संग म्हणायचं. नेहमी मी सुखीच असावं असं वाटणे हा सुखाचा संग आहे. आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा खूप कष्ट काढलेले आहेत किंवा स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा काही काळ खूप कष्ट करावे लागलेले आहेत सगळ्यांनाच. कारण इंग्रजांनी सगळंच आपलं लुटून नेलेलं होतं आणि देशाला पार कंगाल करून टाकलेलं होतं. अशा परिस्थितीत कष्ट करून काही ना काहीतरी मिळवणे, नंतर ते वाढवणे हे अगदी चांगलं जमत होतं. पण आजच्या परिस्थितीमध्ये आता देश स्थिरस्थावर झालेला आहे, सगळीकडे छान समृद्धी आलेली आहे. अशा वेळेस ही समृद्धी जाणार तर नाही ना, असा एक विचार सत्वगुणी माणसाच्या मनामध्ये येतो. त्याला असं वाटतं की माझं हे सुख कधीही नष्ट न होवो किंवा सुखाची सुद्धा त्याला एक प्रकारची सवय लागते आणि मग लहानपणी कष्ट काढलेले असतात, त्या कष्टाच्या परिस्थितीत जायची वेळ आली तर या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. अर्थातच सुखाचा संग जडणे हे सत्वगुणाचं बंधन आहे. त्याचप्रमाणे अजून एक संग जडतो सात्विक माणसाला, ज्ञानसंगेन, ज्ञानाचाही संग जडतो की मी ज्ञानी, मी रोगरहित किंवा मी अत्यंत निरोगी आहे असं त्याला अभिमान वाटायला लागतो. निरोगी असावं, ज्ञानीही असावं, पण त्याचा अभिमान जडता उपयोगी नाही. आणि ज्ञानी आणि निरोगी माणसाला तो अहंकार आला की त्या अहंकाराच्या बंधाने तो बांधला जातो. अहंकार काय करतो तर आपल्याला दुसऱ्यापासनं तोडतो, मनुष्याला इतर समाजापासनं. ज्ञानी माणूस दिवसेंदिवस एकटा पडत जातो. अशा वेळेस काय करायचं? ज्ञानाचा संग जडू नये म्हणून काय करायचं? आपल्यापेक्षा जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या सहवासात राहायचं. म्हणजे आपलं ज्ञान किती तोकडं आहे हे आपल्याला कळतं. शंकराचार्यांसारख्या व्यक्तीने केवढं वाङ्मय तयार करून ठेवलंय, पण ते म्हणतात की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते समुद्राच्या वाळूच्या एका कणा इतकं आहे. शंकराचार्यांनी जर असं म्हणावं तर आपल्याकडे जे ज्ञान आहे ते किती कमी आहे हा आपणच आपला विचार करावा. म्हणजे ज्ञानाचा संग जडत नाही. त्याचप्रमाणे
आरोग्य संपन्न असणं वाईट नाही, पण त्याचा अहंकार जेव्हा होतो, तेव्हा रोगी व्यक्तींबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, अज्ञानी व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. पण ह्या जगामध्ये सत्व, रज, तम तिन्ही प्रकारचे लोक असणारच आहेत. इतर लोकांबद्दल द्वेष वाटणं हा सत्वगुणाचा दुष्परिणाम आहे किंवा बंध आहे. सज्जन माणूस जो आहे तो निरोगी असतो, कुठलंही व्यसन करत नाही, दिवसेंदिवस उन्नत होत जातो, ज्ञानी होत जातो. पण असा सज्जन सात्विक माणूस व्यसनी आणि अज्ञानी लोकांचा जर द्वेष करत असेल तर ते सत्वगुणाचं बंधन आहे. म्हणून त्यांनी अशा लोकांना घरी आणून मुद्दाम त्याचा आदर सत्कार करावा असं नाही, पण कमीत कमी त्यांचा द्वेष करू नये हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सत्वगुणाची बंधनं आपण तोडून टाकायची आहेत आणि सत्वगुणाची कास कायम धरायची आहे. सुखाचा संग नसावा, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला राहता येतंय ना याचं परीक्षण आपण करावं, म्हणजे सुखाचा संग लागणार नाही. दुसरं, ज्ञानाचाही संग नसावा, आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांच्या सहवासात राहावं, म्हणजे ज्ञानाचा संग जडत नाही. अशा प्रकारे सत्वगुणाची ही 2 बंधनं जर आपल्याला बाधणार नाहीत अशी व्यवस्था केली तर सत्वगुण माणसाला अत्यंत उन्नत करतो, भगवंताच्या जवळ घेऊन जातो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तत्र सत्त्वनिर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हरि ओम तत्सत्.